शाहूवाडी पंचायत समितीमध्ये निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सध्या सर्वच पक्षांचे संख्याबळ समसमान झाल्यामुळे तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पंचायत समितीवर सत्ता कोणाची येणार, सभापती कोण होणार, उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. शाहूवाडी पंचायत समितीच्या गण क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अभयसिंह बाळासाहेब चौगुले आणि लक्ष्मी भाऊराव पाटील, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून धनश्री जयवंत पाटील आणि माधुरी दिलीप पाटील, तर जनस्वराज्य पक्षाचे सुरेश पवार, राजेश पाटील, अमरसिंह खोत, प्रियंका भोसले हे सदस्य निवडून आले आहेत. या सदस्य संख्येमुळे शाहूवाडी पंचायत समितीत कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता आघाड्या युतींना वेग आलाय. विशेषतः सभापती आणि उपसभापती पदासाठी कोण बाजी मारणार याबाबत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. तालुक्यातील जनतेमध्ये सध्या चर्चेचा विषय एकच ठरला असून शाहूवाडी पंचायत समितीवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी काही दिवसात होणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान सर्वच गटांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असून पंचायत समितीच्या सभापती पदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्याचे लक्ष आता पंचायत समितीच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. नव्या मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील.